आज संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित डॉक्टर भूषण पटवर्धनजी, श्रीमान अनिलजी प्रणव, या ठिकाणी उपस्थित विशेष करून या संभाजी भागामधले सर्व वरिष्ठ श्रेष्ठ आणि आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कार्य करणारे असे सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे कार्य गेल्या 100 वर्षामध्ये चाललेलं आहे, त्या कार्याचा आधारच समाजाचं समर्थन, समाजाचा पाठिंबा हा त्याचा मुख्य आधार आहे. निश्चित आहे की स्वयंसेवकांचे, कार्यकर्त्यांचे परिश्रम, त्यांची एक सतत साधना त्यामागे आहे. परंतु त्या साधनेला ओळखून जेव्हा समाजामध्ये त्या कार्याची ओळख पण नव्हती, तेव्हापासून समाजातल्या अनेक लोकांनी त्याला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, विपरीत परिस्थितीमध्ये पण सहकार्य केलं आणि त्यामुळंच हे कार्य आज वाटचाल करत करत 100व्या वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि विशेष करून पुण्यामध्ये जे कार्य आरंभ झालं ते संघाच्या अगदी प्रारंभिक काळामध्ये, म्हणजे स्वतः संघाचे जे संस्थापक आहेत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, त्यांच्या स्वतःच्या काळामध्ये, जीवन कार्यामध्येच त्यांचा पण पुण्याला येणं झालं आणि त्यांच्या काळामध्येच, म्हणजे अगदी प्रारंभिक काळामध्ये पुण्यामधल्या लोकांनी संघाच्या कार्याला समर्थन दिलं आणि त्या काळामध्येच संघाचं कार्य सुरू झालं. त्यामुळं जवळजवळ असं म्हणता येईल की पुण्यातल्या कार्याला सुद्धा 100 वर्ष जवळजवळ झालेली आहेत. आणि त्यामुळे नेहमीच संघ कार्याच्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचं स्थान हे आपल्या पुण्यामधल्या संघ कार्याचं राहिलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आज जेव्हा आपण पुण्यामध्ये या विषयाची चर्चा करतोय, पुण्यामध्ये आपण जेव्हा या विषयाची चर्चा करतोय, तेव्हा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की एखाद्या संस्थेला 100 वर्ष होणं, पुण्यामध्ये मला असं वाटतं की किमान डझनाच्या वर तरी संस्था असतील की ज्यांना 100 वर्ष झालेली आहेत. आणि अशा अनेक संस्था आहेत, अनेक कार्य आहेत पुण्यामध्ये. आणि त्यामुळं ती सगळी कार्य महत्त्वाची आहेत, चांगली आहेत. आता त्यामध्ये संघ कार्याला पण 100 वर्ष झाली, त्यामुळं त्याची काय विशेषता याची चर्चा होणं पण आवश्यक आहे. त्यामुळं संघ जे आहे, संघ त्या अर्थाने काही संस्था नाही आहे. संघामध्ये शाखा चालते, संघामध्ये देशभरामध्ये शाखांचं एक जाळं आहे, परंतु तरी पण संघ त्या अर्थाने संस्था नाही आहे. संघाच्या शाखेमध्ये खेळ चालतात, पण त्या अर्थाने संघ काही क्रीडा संस्था पण नाही आहे. संघाच्या शाखेमध्ये परेड होते, संचलन होतं, पण त्या अर्थाने जसं काही लोक म्हणतात तसं काही पॅरामिलिटरी सारखं काही ऑर्गनायझेशन संघ नाही आहे. संघाचे स्वयंसेवक खूप सेवा कार्य पण करतात, बरेच सेवा कार्य चालवले जातात स्वयंसेवकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. परंतु केवळ सेवा करणारं असं काही संघटन म्हणजे संघ नाही आहे. तर संघाची जी मूळ स्थापना झाली त्याची मागची पृष्ठभूमी आणि त्याचं जे बीज आहे, म्हणजे डॉक्टर हेडगेवार, त्यांच्या जीवनाकडे बघणं आणि त्यांच्या विचाराकडे बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एखाद्या संस्थेकडे आपण बघतो किंवा तर त्याचं बीज कसं होतं, त्याच्यामधले भाव काय होते, त्याचे कॅरेक्टर्स काय होते, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर खूप मोठं निर्भर असतं की नंतरच्या काळामध्ये त्याचा आकार कसा येईल आणि त्याची फळं कशी असतील. तर त्या अर्थाने जेव्हा आपण संघाच्या संस्थापक डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनाकडे बघतो आणि ते बघणं आवश्यक आहे. डॉक्टर हेडगेवार
आपल्या महाराष्ट्रातले नागपूरचे होते आणि त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ते जन्मजात देशभक्त होते. म्हणजे लहानपणापासूनच कुठल्या घटना प्रसंगामुळे ते देशभक्त नाही झाले, तर बाल्यकालापासून स्वाभाविक प्रवृत्ती म्हणून ते देशभक्त होते. आणि त्यांचा एक सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज जे होते ते आज तेलंगणामध्ये कंदकुर्ती म्हणून आहे, तिथून नागपूरला आलेले आणि नंतर नागपूरच्या एक साधारण परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. परंतु साधारण परिवारामधून असून बाल्यकाळापासूनच त्यांचा देशभक्तीकडे आणि समाजाकडे ओढा होता. म्हणजे जे प्रश्न आज संघ उचलतो त्याची बीज आपल्याला त्यांच्या विचारात दिसतात. म्हणजे त्यांचं जे घर आहे नागपूरला, ते भोसले राजांचा जो वाडा आहे त्याच्या बाहेर आलं आपण तर एका गेटमधून, तर तिथे जवळच त्यांचं घर आहे जिथे संघाची स्थापना पण झाली होती. छोटंसं घर आहे त्यांचं. आणि तेव्हा लहानपणापासून महालच्या त्या एरियामध्ये भोसले राजांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाणे हे सहज स्वाभाविकपणे होत होतं. आणि त्यावेळी त्या उत्सवांमध्ये सहजपणे जेव्हा अनेक लोक भाग घेत होते तेव्हा या केशव म्हणजे डॉक्टर हेडगेवारांचं जे लक्ष होतं ते याकडे होतं की जेव्हा उत्सव होतात राजांकडे तेव्हा ब्रिटिशांचा काळ सुरू झालेला होता आणि राजांच्या उत्सवाचे पारंपरिक धार्मिक उत्सवाचे जे दागिने होते ते ट्रेझरीमध्ये राहायचे, अलंकार त्याचे. आणि मग ट्रेझरीमध्ये ब्रिटिश सरकारकडे असल्यामुळं त्यांची मर्जी असायची, कधी ते दागिने पूर्ण द्यायचे, कधी अर्धे द्यायचे, कधी उशिरा द्यायचे. मग कधी उत्सव त्यामुळे उशीर झाला तेव्हा अर्ध्या दागिन्यांनी अलंकारांनी झाला. आणि हे सगळं का होतंय तर हे सगळं डॉक्टर हेडगेवार आपल्या बाल्यकाळामध्येच बघत होते. आणि त्या काळातच त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होत होता, जे नंतर अनेक लोकांनी लिहून ठेवलं की त्यांचे जे त्या काळातले प्रश्न होते की तेव्हा त्यांची ही गोष्ट तेव्हाच लक्षात येत होती की इंग्रजांचं जे राज्य आलंय ही केवळ एक हा राजकीय प्रश्न नाही आहे. हा केवळ एक राजकीय प्रश्न नाही आहे की इथे सत्तेतला बदल झालाय आणि दुसऱ्या राजकीय प्रकारचे लोकांनी सत्ता काबीज केलेली आणि तेव्हा केवळ राजकीय पद्धतीने हा प्रश्न सोडवला जाणार नाही, तर या राजकीय पद्धतीचा हा प्रश्न नसून आपल्या धर्म संस्कृती आणि आपल्या परंपरेवर आलेले संकट आहे. आणि ज्या पद्धतीने लोक राजकीय संकटाबद्दल बोलतात आहे त्याबद्दल आंदोलनं सुरू झालेली आहेत, परंतु ते ज्या पद्धतीने आपल्या परंपरा आपल्या धार्मिक आध्यात्मिक परंपरेवर आघात करतात आहे त्याला कुठेतरी एक प्रकारे त्याचं जे महत्व आहे त्याला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्याबद्दल ज्या आग्रहपूर्वक लोकांनी त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे सार्वजनिक मंचांवरून किंवा जे राजकीय मंचांवरून त्याबद्दल सुद्धा जी गोष्ट व्हायला पाहिजे त्याचं महत्व लक्षात घेऊन ती गोष्ट कुठेतरी कमी पडते आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सातत्याने होता की ज्याला लोक केवळ फक्त राजकीय प्रश्न म्हणतात आहे तो राजकीय प्रश्न नाही आहे, तर खरा प्रश्न आपण कोण आहोत आणि आपली ओळख जी आहे धर्म अध्यात्म आपली परंपरा याच्याकरता खरा लढा उभारण्याची आवश्यकता आहे. हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये फार पूर्वीपासून हा जन्म त्यांनी त्या प्रश्नाने घेतलेला होता. आणि त्यामुळे त्याची परिणती नंतरच्या संघाच्या कार्याच्या सुरुवातीमध्ये किंवा स्थापनेमध्ये आपल्याला दिसून येते. आणि नंतरच्या 100 वर्षाच्या संघाच्या वाटचालीकडे बघितलं तर याचे पण उलगडा आपल्याला होतो की तशी वाटचाल संघाची अशी का राहिली. तसं डॉक्टर हेडगेवार जे होते राजकीय कार्यकर्ते होते आणि त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये म्हणजे त्यावेळेची राष्ट्रीय काँग्रेस आजची नाही त्यावेळेच्या काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते. म्हणजे त्यावेळेच्या विदर्भाचे ते जॉईंट सेक्रेटरी होते. ते जेव्हा जेलमधून ते जेलमध्ये संघाच्या स्थापनेपूर्वी पण ते जेलमध्ये गेले होते. आणि जेव्हा संघाच्या स्थापनेपूर्वी पण ते जेलमध्ये गेले होते. ते जेव्हा जेलमधून सुटून आले तेव्हा त्यांना घेण्याकरता मोतीलाल नेहरू आणि त्या प्रकारचे सगळे वरिष्ठ नेते त्यांना घ्यायला आलेले होते. म्हणजे त्यावरून देशभर नाही पण विदर्भाच्या त्या भूमीमध्ये त्यांचा जो राजकीय परिचय होता किंवा त्यांचं जे स्थान होतं चांगलं अतिशय महत्वाचं स्थान होतं. आणि त्यांची ही राजकीय वाटचाल जी आहे सार्वजनिक जीवनातली फार पूर्वी सुरू झालेली होती. म्हणजे फार दिवस काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वातंत्र्याच्या 75 वर्ष देशभरामध्ये साजरे केले जात होते त्यानिमित्ताने नागपूरच्या एका विद्यालयामध्ये सुद्धा असा कार्यक्रम आयोजित होता.
त्याचं विद्यालयाचं नाव आहे धनवटे नगर विद्यालय. आणि त्या विद्यालयाच्या ज्या प्राचार्य होत्या त्यांनी आपल्या संघाच्या सरसंघचालकांना मोहनजी भागवतांना मुख्य अतिथी म्हणून बोलावलं. तर हे तेच विद्यालय आहे ज्याचं नाव आधी निलसिटी विद्यालय होतं आणि ज्या विद्यालयांनी वंदे मातरमचे नारे दिले म्हणून संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांना शाळेतून काढून टाकलं होतं. तर काही काळाचं चक्र फिरतं आणि त्या शाळेंना असं वाटलं की खऱ्या अर्थाने आपण जे केलेलं आहे त्यातनं जर मुक्त व्हायचं असेल तर आता जे त्यांनी जो संघटन स्थापन केलं त्याच्या सरसंघचालकांना अतिथी म्हणून बोलावल्याने त्याचं काहीतरी क्षालन होईल. तर काळाचं चक्र असं फिरत असतं. आणि त्यामुळे डॉक्टरांचा शाळेत असतानाच जेव्हा पूर्ण देशामध्ये आणि बंगालच्या विभाजनाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू होतं, वंदे मातरमवर बंदी घातली गेली होती, त्या काळामध्ये आपल्या सगळ्या शाळेतल्या मित्रांना घेऊन त्यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांचं स्वागत वंदे मातरमने केलं. स्वाभाविक आहे त्यांना शाळेतनं काढून टाकण्यात आलं कारण त्यांनी प्रतिकात्मक माफी मागण्याला सुद्धा म्हणजे परवानगी दिली नाही, त्यांनी अमान्य केलं ते. आणि मग त्यांचा राष्ट्रीय प्रवास तिथेच सुरू झाला. म्हणजे ते त्या राष्ट्रीय बाण्याचं वंदे मातरम त्यांनी म्हटल्यामुळे शाळेतनं निघाले. मग यवतमाळच्या त्यावेळी आंदोलनं सुरू होती शैक्षिक आणि त्यामुळे नॅशनल कॉलेज, राष्ट्रीय स्कूल्स, विद्यालय बनत होते. अशाच एका राष्ट्रीय विद्यालयात त्यांना सर्वांनी मिळून नागपूरच्या सगळ्यांचं लक्ष गेलं आणि त्यांना यवतमाळच्या राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश दिला. पण इंग्रजांचं लक्ष होतं त्यामुळे त्या विद्यालयाला सुद्धा त्यांनी परीक्षा घेऊ दिली नाही. मग त्यावेळेच्या काळामध्ये एक राष्ट्रीय बोर्ड आपल्या राष्ट्रीय आंदोलनातल्या लोकांनी बनवलेलं. शेवटी त्यांनी आपली 10वीची परीक्षा जी त्या काळात जी परीक्षा होती ती 10वीच्या समकक्ष परीक्षा, ती परीक्षा त्यांनी त्या बोर्डातून दिली आणि त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय संपर्क सुरू झाला. नंतर मग ते त्या काळामध्ये त्यांना नागपूरच्या सगळ्या लोकांनी चर्चा करण्याकरता म्हणजे ते टिळकांकडे पण आले होते पुण्यामध्ये आणि टिळकांकडे 2-3 दिवस राहून गेले. म्हणजे त्यांच्या त्या एजमध्येच त्यांच्या त्या प्रवृत्तीकडे आणि त्यांच्या क्षमतांकडे त्यावेळेच्या तत्कालीन लोकांचं लक्ष होतं आणि त्यांचा हा संवाद आणि धडपड सुरू झालेली होती की आपल्याला केवळ राजकीय प्रश्न सोडवायचा नाही, राजकीय प्रश्न सोडवायचाच आहे, स्वातंत्र्य पाहिजेच आहे, परंतु केवळ हा प्रश्न राजकीय नाही हे समजावण्याचा ते प्रयत्न पूर्ण देशामध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्यांची चर्चा करण्याचा करत होते. नंतर मग परत सगळ्यांनी त्यांची ऍडमिशन सगळ्यांनी फंड कलेक्ट करून त्यांना कलकत्त्यात पाठवलं. ते पण नॅशनल मेडिकल कॉलेज होतं आणि तिथून मग त्यांचा संपर्क त्यावेळी बऱ्याच सगळ्या लोकांशी आला. अनुशीलन समिती, क्रांतिकारी आंदोलन, ते पण राष्ट्रीय बाण्याचं आंदोलन होतं, रामकृष्ण मठ आणि मग ते सगळं करत ते नागपूरला आले आणि मग राष्ट्रीय काँग्रेस. आणि त्यामुळं त्यांचं जे राजकीय जीवन आहे किंवा सार्वजनिक जीवन आहे अतिशय प्रारंभिक काळामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये नागपुरातल्या जेवढ्या काही संस्था होत्या मग ते अनाथ विद्यार्थीगृहापासून तर परित्यक्त्या महिलांकरता झालेलं संस्था असेल किंवा व्यायामशाळा असतील किंवा अजून काय असतील, गणेश उत्सव मंडळ असतील, त्या सगळ्यांशी त्यांचा जवळचा संपर्क होता आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनाचा ते अतिशय जवळून अभ्यास करत होते. त्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये जो एक प्रश्न उत्पन्न झाला आणि की या देशामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी जी आपली कमतरता आहे ती दूर करायची असेल तर आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करणं आवश्यक आहे. हा एक जो विचार त्यांच्या मनामध्ये सातत्याने येत होता आणि त्याच्याच पोटी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांना हा प्रश्न गांधीजींनी विचारला होता की तुम्ही काँग्रेसचेच कार्यकर्ते आहात, मग तुम्ही हे चांगलं काम करता. त्यांनी संघाचा वर्ग बघितला महात्मा गांधींनी आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मग हे काम काँग्रेसमध्ये राहून का करत नाही. तर त्यांनी उत्तर दिलं की मला जे काम करायचं आहे ते काम अशी निरपेक्ष लोक पाहिजेत. आज आपल्या देशाची जी आवश्यकता आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान आहे, ज्यांना आपल्या धर्म संस्कृतीचा स्वाभिमान आहे आणि ते उघडपणे ते सांगू शकतात, ज्यांना या राष्ट्राची ओळख स्पष्ट आहे आणि स्वतः ते आपलं जीवन अनुशासित करून त्या प्रकारे त्या कार्याकरता स्वतःला स्वतःहून प्रेरित होऊन हे कार्य करतात, अशा लोकांची आवश्यकता आहे. त्यांनी हा प्रश्न सांगितला की याकरता एक शुद्ध अंतःकरण पाहिजे आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे शुद्ध अंतःकरणाचं काम होऊ शकत नाही. म्हणून राजकीय पक्षाच्या बाहेर जाऊन मला हे काम वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. म्हणून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, एक वेगळी संस्था किंवा एक वेगळ्या प्रकारचं हे काम प्रारंभ केलेलं आहे.
आणि जेव्हा आज हा प्रश्न काही लोक विचारतात संघ आणि राजकारणाचा काय संबंध आहे, तर डॉक्टर हेडगेवार हे स्वतः एक राजकीय कार्यकर्ते होते. त्यांना त्यावेळेच्या काळामध्ये सुद्धा एक नवीन राजकीय पक्ष उघडता आला असता, परंतु त्यांना जे काम करायचं होतं ते त्याच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती निर्माणाचं काम करायचं होतं. असं एक सोशल कॅपिटल बनवण्याचं काम करायचं होतं की समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी अशी माणसं उभी करण्याचं काम त्यांना करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी हे स्वतंत्रपणे काम सुरू केलं आणि गेले 100 वर्ष संघ त्याच दिशेने आपलं काम करतोय आणि पुढल्या काळात सुद्धा त्याच दिशेने काम संघ करत राहणार आहे. त्या वाटचालीमध्ये जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे योग्य परिवर्तन झालं पाहिजे, त्याकरता जे योग्य कामं झाली पाहिजे, त्याकरता स्वयंसेवकांना पाठवण्याचं, त्यांना पुढे करण्याचं कार्य पण संघाने केलेलं आहे. आणि त्यामुळे या स्पष्ट धारणेने संघाची सुरुवात झाली. या स्पष्ट धारणा लक्षात घेतल्यानंतर आजच्या अनेक येणाऱ्या विषयांची किंवा संघाच्या अनेक भूमिकांची उकल आपल्याला सहजपणे होते. त्यावेळी पण हा प्रश्न होता की आपले राष्ट्र काय आहे आणि आपल्या राष्ट्राची ओळख काय, हा प्रश्न त्यावेळी पण होता. आज पण बऱ्याच लोक त्यावर डिबेट करत असतात. तर कुठल्याही राष्ट्राची ओळख ही तिथे हजारो वर्षापासून ज्या पद्धतीने सामान्यपणे सर्व लोक एकत्रितपणे चालत राहतात, त्यातनं ज्या परंपरा उत्पन्न होतात, त्यातनं ज्या निष्ठा उत्पन्न होतात, त्यातून त्या राष्ट्राची एक ओळख बनत असते, एक त्याची घडण होत राहते. आणि त्यामुळे आपलं हे जे राष्ट्र आहे हे कोणाच्या विरोधामध्ये किंवा कोणाला कुरघोडी करण्याकरता तयार झालेलं नाही. तर हे उद्देशच या राष्ट्राचा असा होता कारण ते हिंदुत्वाच्या आधारावर उभं झालं. तर विश्व कल्याणाच्या उद्देशातूनच हे राष्ट्र उभं झालेलं आहे आणि ती त्याची ओळख आहे खरी. त्यामुळे ती ओळख ही हिंदुत्वातून आलेली आहे. त्यामुळे हिंदुत्व शब्दाचा जर अर्थ बघितला तर त्यातलं तत्व म्हणजे एकत्वाचं तत्व आहे. ज्या लोकांनी हे तत्व ओळखलं की आपण सगळे एकमेकांशी जुळलेले आहोत, ते म्हणजे हिंदुत्व आहे. आणि मग त्याला आधुनिक काळामध्ये हिंदू शब्द आला, मग आपण त्याला हिंदू म्हणतो. आणि त्यामुळं त्यांनी स्थापनेच्या वेळीच सांगितलं की या राष्ट्राची ओळख मिक्स नाही आहे, म्हणजे मिश्र नाही आहे. या राष्ट्राची ओळख स्पष्ट आहे, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. आणि त्यामुळे हे 100 वर्षापूर्वी ते बोललेत. हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्या काळाचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर अनेक प्रकारचे संभ्रम आपलं राष्ट्र काय आहे या संदर्भामध्ये सुद्धा दिसतात. आज सुद्धा आपण संविधानातल्या वी द पीपल जेव्हा वी कोण याची जेव्हा आपण उकल करायला जातो तेव्हा सुद्धा हे सगळे प्रश्न, कारण वी जोपर्यंत स्पष्ट नाही आहे तेव्हा आपण कसं जायचं पुढे, आपली दिशा काय ते नीट ठरणार नाही. आणि वी न समजल्यामुळे बरेच जे घोळ गेल्या अनेक वर्षात आपल्या देशामध्ये झालेले आहे. तर त्यामुळे हिंदुत्व जेवढं स्पष्ट होईल तेवढी आपली एकता वाढेल आणि तेवढी या स्पष्टतेमुळे आपली दिशा निश्चित होईल. आणि त्यामुळे संघ हिंदुत्व परत परत का उचलतो तर हा प्रश्न, कारण यातून आपल्या राष्ट्राची एकता आणि दिशा ही योग्य पद्धतीने निश्चित होणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी असा जो एकतेचा भाव घेऊन जो समाज जातो आणि त्यामुळं जो सगळ्यांनाच एका भावाने बघतो, त्यामुळे मग तो विविधतेला पण एकत्र राहण्याची संधी देऊ शकतो, असं ज्यांची मान्यता आहे ते हिंदू आहेत. त्या पद्धतीने जे आपले संबंध ओळखतात, म्हणजे आपला मनुष्यांचा सृष्टीचा जो संबंध आहे त्याला एकतेच्या भावनेने जे बघतात, त्यातून जी संस्कृती तयार होते ती हिंदू संस्कृती आहे. आणि जो समाज जगतो तो हिंदू समाज आहे आणि जे राष्ट्र ही साधना करतं ते हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे इतक्या सोप्या आणि सहज शब्दामध्ये त्यांनी हा विचार घेऊन लोकांपर्यंत मांडला. त्यांची अजून एक कल्पना होती. त्यांची कल्पना ही होती की आपला जो त्यावेळी सुद्धा अनेक लोकांची धारणा होती की काही मोठी कामं व्हायची असेल तर फार मोठे लोक पाहिजेत, मोठे नेते पाहिजे, त्याच्याशिवाय कुठलंही मोठं काम होऊ शकत नाही. परंतु डॉक्टरांची जी पहिलेपासून, आजकाल लोक आम आदमी वगैरे चर्चा करतात, परंतु डॉक्टरांनी त्यावेळी हा विचार केला आणि त्यांनी सांगितलं की हा विश्वास समाजामध्ये आला पाहिजे की सामान्य माणसांनी प्रत्येक वर बघायचं हे बरोबर नाही आहे. तर सामान्य माणसं जर एकत्र आली आणि त्यांनी जर आपली एकता बनवली तर सामान्य माणसं एकत्र येऊन असामान्य काम करू शकतात. आणि सामान्य माणसं आल्याशिवाय आपण 24/7 365 डे देशाचं काम उभं करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रारंभापासूनच ही गोष्ट सुरू केली. वरतून सुरू करणं त्यांनी खालून सुरू केलं की एक माणसाला जोडत जायचं, काम थोडं लांबलचक दिसतं, हे गणित कधी पूर्ण होईल हे पण कळत नाही. अशा अवस्थेमध्ये संघाचं काम सुरू झालं.
लोक म्हणाले अच्छा निघाले डॉक्टर हेडगेवार एक एक जोडायला, आता इतके करोड लोक आहेत कधी जोडतील हे? असं ज्या काळामध्ये गंमत होत होती त्या 100 वर्षीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की नाही, जर कारण बरेच वेळा काय होतं की महापुरुषांना लोक मानतात, जर जास्त मानलं त्यांचा फोटो लावतात, अजून मानलं तर त्यांची जयंती पुण्यतिथी करतात, परंतु आपण त्यांच्यासारखं होऊ शकतो ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये ती दूरच त्यांना मानतात. आणि म्हणून डॉक्टरांचा होता की सामान्य माणसाला जोडायचं असेल तर त्यांच्यामधला त्यांच्यासारखाच राहणारा परंतु 2 पावलं पुढे जाणारा स्वयंसेवक आपल्याला पाहिजे, जेणेकरून समाजातले सगळे लोक ते काम करायला पुढे येतील. आणि म्हणून या कल्पनेने त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती या सगळ्या शब्दांची सहजपणे स्पष्टपणे मांडणी केली. संघाच्या शाखेमध्ये एका शाखेमध्ये जसं खेळ होतात, अनुशासन शिकवलं जातं, टीमवर्क शिकवलं जातं आणि करत करत सहजपणे नकळत अशी अनेक स्वयंसेवकांची एक शृंखला पूर्ण देशामध्ये उभी झाली. आणि त्यामुळे सामान्य माणसांच्या माध्यमातून असामान्य कामं सुद्धा करण्याकरता पुढे येणं आणि आपल्या समाजामध्ये जी एकता ही जी सगळ्यात मोठी बाधा असते कुठल्याही समाजामध्ये, त्यामुळे समाज शक्तीहीन होतो, त्यामुळे ती दूर करण्याकरता संघाने आपलं हे कार्य प्रारंभ केलं आणि त्याच एका दिशेने संघ सातत्याने गेले 100 वर्ष कार्य करत आहे. संघाची भूमिका स्पष्ट राहिली, कारण संघाने 5 वर्षाच्या निवडणुकीच्या लोभामध्ये आपल्या भूमिका ठरवल्या नाही, तर संघाने पिढ्यानपिढ्या आणि एक मुळातनं काम करण्याचा जो प्रण केला किंवा ठरवलं आणि त्याच्यापोटी संघाने अनेक विषयांवर स्पष्ट भूमिका घेतल्या. कधी कधी स्पष्ट भूमिका समजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कधी कधी लोकांना गैरसमज पण होतात. ते संघाला सगळे आलेत, संघाच्या वाट्याला पण आले ते सगळे विषय, परंतु म्हणजे ज्याचे संस्थापक त्यावेळी म्हणतात की बाबा हे हिंदू राष्ट्र आहे, तर बऱ्याच गोष्टी वाटीला आल्या, परंतु संघाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली. तेव्हा बरेच वेळा जेव्हा संघ जेव्हा म्हणतो की या देशामध्ये आतंकवाद किंवा वेगळेपणा, वेगळ्या राष्ट्राची मागणी हे सगळं चालणार नाही, सहन केलं जाणार नाही, देशामध्ये होणारी घुसपेट सहन केली जाणार नाही, तर त्याला बरेच वेळा असा प्रचार होतो की हे कुठल्या तरी एखाद्या धर्माच्या किंवा एखाद्या पंथाच्या विरोधामध्ये आहेत. परंतु मुळातली हिंदू भावना जी आहे ती देवाच्या, कोणती देवाची तुम्ही पूजा करता याच्यावर फरकच करत नाही. त्यामुळे तुम्ही किती देवांची पूजा करता, काय करता याच्यावर काही फरक पडत नाही. तर संघाची कल्पना ही संघाची नाही, हिंदुत्वाची स्पष्ट आहे. काही लोक विचारतात की संघ आणि मुसलमानांचा काय प्रश्न आहे. मी त्यांना म्हणतो की संघ मुसलमानांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम हिंदू आणि मुसलमानांचा झालेला आहे आणि तो संघाच्या स्थापनेपूर्वीच झालेला आहे. मग त्याच्यापूर्वीच आक्रमण झाले, विद्यापीठं तुटले, मंदिरं तुटले आणि संघ एवढं झालं तेव्हाच पार्टिशन पण झालं. तर संघाची भूमिका तरी ही चालली आहे की यातनं मार्ग कसा काढता येईल, आणि जोपर्यंत कुठल्याही राष्ट्राला आपली ओळख होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. म्हणून संघाने ज्या गोष्टी देशाच्या एकतेला, अखंडतेला, हिंदू धर्म, संस्कृती याला मजबूत करतात त्या सगळ्या प्रतीकांना मजबूत करण्याकरता संघाने समर्थन केलं, प्रयत्न केले. आणि त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, कारण ते आपल्या समाजाच्या हिंदू एकतेला, हिंदू अस्मितेला आणि ज्या जीवनमूल्याची म्हणजे प्रतीक आहे हिंदुत्व, त्या जीवनमूल्यांना ज्यामुळं स्पष्टता होते त्या प्रतीकाची स्थापना करण्याकरता संघाने आग्रह केला. वेळ लागला, कारण मंदिराचं आंदोलन सुरू झालं तेव्हा बरेच गैरसमज होते, परंतु सातत्याने 30-40 वर्ष जेव्हा हे अभियान चाललं तेव्हा मला असं वाटतं की समाजातल्या बरेच लोकांना याची स्पष्टता झाली आणि त्याचा समाजावर झालेला प्रभाव पण आपण बघू शकतो. तेव्हा संघाने अशा स्पष्ट भूमिका घेतल्या. संघाने स्पष्ट भूमिका घेतली की तुम्ही देवाची कोणती पण पूजा करू शकता, तुम्ही पूजा बदलू पण शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु कोणी जर जबरदस्तीने कोणाला भ्रमित करून किंवा त्याच्या जी काही अडचण असेल त्याचा फायदा घेऊन जर कोणी कोणाला मतांतरित करत असेल, त्याचा धर्म बदलत असेल तर हे चालणार नाही. आणि तेव्हा समाजातल्या अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, जागरण करण्याचं, आवश्यक असेल तर ते अभाव दूर करण्याच्याकरता सेवा काम करण्याचं, गरज असेल तर त्याकरता असे संघटन पण बनवले की जे त्यांची आवाज बनतील. आणि त्यामुळे समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन कार्य करण्याचं सातत्याने संघाच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केला आहे.
आणि तेव्हा काही लोक विचारतात की सगळे लोक एवढे लोक संघाचा विरोध का करतात. मी त्यांना म्हणतो की बा ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये अशी स्वप्न बघितली होती, म्हणजे त्याला दिवा स्वप्न म्हणतो आपण, दिवसा बघितलेली स्वप्न, की आपण काही पैसा लावू आणि लोकांची मतं बदलून टाकू, तर संघाच्या स्वयंसेवकांनी जाऊन काम केलं, लोकांमध्ये केलं, वनवासी कल्याण आश्रम बनलं, छात्रावास बनले, समाजाच्या अशा सगळ्या वर्गामध्ये जाऊन अनेक सेवा काम झाले, समाजाशी संपर्क झाला, समरसतेकरता खूप प्रयत्न झालेत. काही लोकांनी विचार केला की आपण लोकांना भीती दाखवून लोकांचं काहीतरी करू, परंतु समाजामध्ये एक हिंदू समाजामध्ये हिंमत यावी याकरता स्वयंसेवकांनी प्रयत्न केला आणि आज समाज उभा आहे. आणि त्यामुळे अनेक लोकांना दुःख आहे. काही लोकांना वाटले की आपण विदेशी संस्था इथे आणून काय काय करू शकतो, पण संघाने स्वदेशी सुरू केलं स्वयंसेवकांनी पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत समाजामध्ये. नक्षलवाद्यांना वाटलं, लेफ्टवाल्यांना, की आपण बंदुकीच्या जोरावर नक्षलवाद करू, परंतु आता आपल्याला माहित आहे की नक्षलवादाचं काय स्थिती झालेली आहे. त्यामुळं या अनेक ज्या समाजातल्या शक्ती आहे, या सगळ्या शक्ती संघाकडे त्या अर्थाने बघतात की त्यांची जी कामं आणि योजना होत्या म्हणजे देशाच्या हिताच्या नव्हत्या. काही लोकांना वाटले की आपण जाती जातीमध्ये फेर करून आपलं राजकारण चालू आणि सत्तेला नेहमी घेत राहू, परंतु समाजामध्ये हिंदू एकतेचं बीज आणि हिंदू एकतेचा जो प्रभाव आहे तो स्थापित करण्याकरता संघाने प्रयत्न केला. त्याचं राजकीय रूपांतरण पण झालेलं आहे. आणि त्यामुळं अशा सगळ्या शक्ती या सातत्याने आपले सगळे प्रयत्न करतात आहे समाजामध्ये अजूनही भ्रम पसरवण्याचा, अजूनही अशा प्रकारच्या संघाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या वास्तविक नाही आहेत त्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु समाजामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आलेली आहे. आणि संघाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये मग ते देशाचं विभाजन झालं असेल तेव्हा सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी आपली सगळी शक्ती हिंदू समाजाच्या रक्षणाकरता लावली. म्हणजे स्वतः संघाचे द्वितीय सरसंघचालक डॉक्टर गोलवलकर म्हणजे गुरुजी गोलवलकर हे स्वतः त्यावेळी म्हणजे 7 ऑगस्टला 5 ऑगस्टला 47 कराचीमध्ये होते. त्या भागात ते स्वतः भ्रमण करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे स्वयंसेवक समाजाच्या रक्षणाकरता त्यांना पुनर्वसन करण्याकरता लागलेले होते. म्हणजे या वास्तविक कथा आहे सगळ्या. परंतु राजकीय कारणामुळे संघावर बंदी घालण्यात आली. परंतु संघाच्या स्वयंसेवकांनी तर सातत्याने लोकतांत्रिक मार्गाने सत्याग्रहाचा म्हणजे माध्यम घेऊन त्यातनं लोकांसमोर विषय मांडला आणि शेवटी जो खोटा आरोप लावलेला तो मागे घ्यावा लागला आणि संघावरची बंदी जी होती ती विनाशर्त काढावी लागली. नंतर देशामध्ये जेव्हा लोकतंत्रावर हल्ला झाला, आलीमाडी लावल्या गेली, तेव्हा पण संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला, जेलमध्ये गेले, बऱ्याच प्रकारचे कष्ट झाले. परंतु ते सगळं घेऊन परत लोकतंत्राची स्थापना झाली. आज बरेच लोक टीका घेतात संविधानाचा, लोकतंत्राचा, परंतु ही गोष्ट वास्तविक आहे की संविधान आणि लोकतंत्राची पुनर्स्थापना जी आहे लोकशाहीची ती करण्यामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. आणि तेवढं सगळं होऊन सुद्धा श्री गुरुजी म्हणाले की ते आपला समाज आहे विसरा, आपल्यावर झालेले अन्याय विसरा आणि समाजाला प्रेमाने पुढे चला. बाळासाहेब देवरस सुद्धा म्हणाले की फॉरगिव्ह अँड फॉरगेट अँड मूव्ह अहेड. त्यामुळं या एका भावनेने संघाचं हे कार्य सातत्याने इतके वर्ष चाललेलं आहे. अनेक प्रकारचे कार्य घटना, अनेक प्रकारचे संघटन, एक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संघाचं कार्य आज पुढे येत आहे. वेगवेगळ्या समाज हिताच्या अनेक प्रकारच्या विषयांवर, मग ते मूळ विषय असतील आपल्या देशाच्या प्रतीकांचे आणि त्या प्रतीकांचं प्रतिबिंब समाजाच्या वेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. म्हणजे मी आज येताना चर्चा करत होतो की बरेच वर्ष मुख्य बदल काय झाला आहे 100 वर्षात असं मला बरेच लोक विचारतात. मी आज येतानाच गाडीत सांगत होतो आपल्या काही कार्यकर्त्यांना. म्हटलं की पूर्वी असं लोक विचारायचे की बाबा तुम्ही हे हिंदुत्व सेक्युलरिझमचा फारच पगडा होता किंवा राष्ट्र म्हणजे नॅशनलिझम म्हणजे तुम्ही काहीतरी अति नॅशनलिझम आणताय वेस्टचा, त्या प्रकारच्या भावना लोकांच्या होत्या. कारण वेस्टचे अनुभव तसे आहेत, आपले अनुभव तसे नव्हते. त्यामुळे लोक म्हणायचे की भाऊ तुम्ही इथे हिंदुत्व कशाला आणता, प्रत्येक ठिकाणी तुम्ही राष्ट्र कशाला आणता. आता आपण एक आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जग आता एक आंतरराष्ट्रीय झालेलं आहे, इंटरनॅशनल झालेलं आहे आणि तुम्ही अशा काळामध्ये स्वदेशी कशाला म्हणता, तुम्ही हिंदुत्व कशाला आणता, आर्थिक क्षेत्रामध्ये हिंदुत्वाचं काय काम आहे, शिक्षणात हिंदुत्व कशाला पाहिजे, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि संघ कशाला आणता, इथे शाखा कशाला पाहिजे असं लोक विचारायचे.
सगळ्या ठिकाणी. आणि आता जेव्हा शताब्दी वर्षांनी आम्ही सगळ्या ठिकाणी जातोय तेव्हा सगळे लोक विचारतात की अरे या क्षेत्रामध्ये पण प्रॉब्लेम आहे, इथे हिंदुत्व आणा, इथे राष्ट्रीय भाव आला पाहिजे, इथे संघ आला पाहिजे. आणि त्यामुळं 100 वर्षामध्ये हा एक मोठा बदल समाजामध्ये अनुभवायला येतोय. आणि त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय भावना पाहिजे, प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचं जे आपले जीवनमूल्य आहे त्याची प्रतिष्ठापना पाहिजे, ते संस्कार पाहिजे. आणि संघाच्या शाखेतनं निर्माण होणारे कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी लोकांना पाहिजे की इथे पण पाहिजे कार्यकर्ता. आधी विचारायचे की तुम्ही इथे का आहे, आणि आता विचारताय तुम्ही इथे का नाही. तर म्हटलं हा जो एक मोठा बदल झाला आणि ही समाजाचं जे काही या कार्याकडे बघण्याची दृष्टी आहे त्यामुळे हा एक मोठा व्यापक बदल होत गेला. हा एक सकारात्मक बदल आहे. आणि जसं सुरुवातीला म्हणालो की संघाचं जे कार्य आहे ते सातत्याने समाजाच्या पाठिंब्याने सहकार्याने झालं. आज जे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संघाचं कार्य पोचलं ते अतिशय विपरीत परिस्थितीने पोचलं. संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न होतेच, परंतु समाजामध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे कार्य झालं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे लोक, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक समाजामध्ये ज्यांना चांगलं काम आहे, हे चांगली लोक आहेत आणि हे चांगलं काम आहे, देश धर्माचं आहे, समाजाचं आहे, आणि त्यामुळे काम झालं पाहिजे. असं काही लोक असंही म्हणायचे की आमचं नाव नका घेऊ, आम्ही मंचावरून बोलू शकत नाही, पण आमचं समर्थन आहे, तुम्ही करा. आणि या अशा पाठिंब्यामुळं करत 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 समाजामध्ये हे कार्याचा विस्तार आज झालेला आहे. परंतु आता हे कार्य जसं होता मी जसं म्हणालं की लोकांची जी अपेक्षा आहे आता, किंवा इथे का संघ नाही, इथे का हे काम होत नाही आहे, इथे हे परिवर्तन का होत नाही, हा जो प्रश्न आज समाजाच्या समोर आलेला आहे. आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण आता एक ॲस्पिरेशन, एक आशा आकांक्षा समाजाच्या मनामध्ये तयार झालेली आहे. आणि हा खूप मोठा परिवर्तन आहे आणि चांगलं परिवर्तन आहे. आणि त्यामुळं हा एक प्रश्न सातत्याने होतो की हे कसं परिवर्तन कसं होईल, आणि मग यात संघ काय करेल, हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. या विषयामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की आतापर्यंत जे काही कार्य झालं ते त्या कार्यामध्ये पण समाजाचं समर्थन होतं, काही अंशी सहभाग पण होता. आणि त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं होईल, जेवढं होईल तेवढं त्याची एक सामान्य कल्पना तयार करण्यापर्यंत हे कार्य इथपर्यंत आलेलं आहे. परंतु आता आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचं एक आशा आहे की आपलं राष्ट्र हे असं झालं पाहिजे, आणि ही सामान्य माणसांच्या मनामधली कल्पना आहे. त्यांना वाटतं की आपलं जे हिंदू धर्माची तत्व आहे ही आपल्या नवीन पिढीला मिळाली पाहिजे आणि पूर्ण जगामध्ये त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या व्यक्ती निर्माणाची कार्याची काम जे फक्त शाखेत नाही तर हे आपल्या घरामध्ये झालं पाहिजे, आपल्या शाळेत झालं पाहिजे, सगळ्या ठिकाणी झालं पाहिजे, अशी एक आशा पूर्ण समाजामध्ये दिसते आहे. आणि हे जी काही एक भव्य आशा समाजाच्या मनामध्ये आहे, आणि ते कार्य मात्र केवळ संघाच्या भरोश्यावर होणं शक्य नाही. ते कार्य आता सहयोग किंवा समर्थन, पाठिंबा, याच्या पुढे जाऊन सहभाग, हे पुढल्या आता 100 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये समाजाच्या सहभागानेच हे काम शक्य आहे. त्यामुळे आम्ही शताब्दी वर्षामध्ये जे त्यांनी अनेक कार्यक्रमांचा उल्लेख केला यांनी, त्याचा उद्देशच हा आहे की समाजापर्यंत पूर्ण जाऊन आता या कार्यामध्ये प्रत्येकाने संघात आलंच पाहिजे असं काही नाही, संघात, परंतु आपापल्या पद्धतीने ह्या कार्याला आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जिथे आहोत, व्यक्तिगत रूपाने आपल्या परिवारामध्ये, समाजामध्ये, आपण ज्या संस्थांमध्ये आहोत, औपचारिक, अनौपचारिक, सरकारी, निमसरकारी, खाजगी, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या कार्यांना कसं पुढे घेऊन जाऊ शकतो यावर प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे. आणि आपण जिथे आहोत, जिथून आहोत, ज्या प्रकारचं कार्य करू शकतो, जितकं करू शकतो, त्यामध्ये कुठेतरी प्रत्येकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. आणि पूर्ण समाजाच्या सहभागानेच हे कार्य शक्य आहे. डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा संघ बनवला तेव्हा त्यांची कल्पना हीच होती की हे जे कार्य आहे हे ईश्वराचं कार्य आहे, संपूर्ण समाजाच्या सहभागानेच हे कार्य शक्य आहे. त्यामुळे समाजाची इच्छा तयार करणं हे कुठलंही संघटन कार्य करू शकतं, परंतु समाजाची इच्छा झाल्यानंतर पूर्ण समाज जेव्हा पुढे येतो तेव्हाच ते परिवर्तन होतात. आणि तेव्हा आताचा जो पुढचा काळ आहे,
पुढच्या या संघाच्या शताब्दी वर्षानंतरचा, तर समाजातल्या सगळ्यांनी सहभाग घ्यावा, पुढाकार घ्यावा. आणि संघाने एवढं एक नक्की आहे की संघाने एक नेटवर्क एक बनवून ठेवलं आहे सगळ्या देशभरामध्ये. अजूनही त्याचा विस्तार व्हायचा आहे, ते अजून होत राहील पुढे विस्तार. परंतु जो जो काही असं चांगलं काम करण्याकरता पुढाकार घेईल त्याला नक्कीच कोणीतरी स्वयंसेवक, कुठली तरी शाखा त्याच्या आजूबाजूला मिळेल की जी त्याला या कार्यामध्ये त्याच्यासोबत तो स्वयंसेवक किंवा ती शाखा उभी राहील. तेव्हा ही आत तुम्ही जर काही काम करायला घेतलं तर तुम्ही एकटे नाही आहात, कोणी ना कोणीतरी तुमच्यासोबत आहे. आणि ही जी काही परिस्थिती उत्पन्न करण्याकरता संघाने गेल्या 100 वर्षामध्ये अशी परिस्थिती उत्पन्न व्हावी आणि असा विश्वास समाजामध्ये यावा की असं काहीतरी आपण पुढाकार घेतला तर आपण आहेत आपल्यासोबत लोक. आणि त्यामुळे ही जी काही एक हिंमत आहे की जी समाजातल्या दुष्ट शक्तीचा सामना करण्याकरता लोक उभे राहतात आहे. म्हणजे आज बंगालमध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे समाजाने, हिंदू समाजाने पूर्ण प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये म्हणजे अत्यंत भयंकर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जी हिंमत दाखवली म्हणजे ते नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या बांगलादेशामधल्या हिंदू बांधवांनी जी हिंमत दाखवली आणि स्वतः एक आवाज उठवला त्या ठिकाणी, तर ही जी काही एक परिवर्तनं जगामध्ये पण आपल्याला दिसतात आहे, देशामध्ये दिसतात आहे. जगामध्ये आज भारताचं नाव आदराने घेण्याची सुरुवात झालेली आहे. मी नाही म्हणणार सगळे घेतात आहे, पण सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ही जी सगळी चांगली लक्षणं दिसतात आहे आता त्याला पुढे नेण्याकरता मी नक्की म्हणेल की हे सगळे परिवर्तनं संघामुळे आले असा मी दावा करणार नाही, परंतु ही परिवर्तन व्हावी यामध्येच संघाने आपली पूर्ण शक्ती गेले 100 वर्षे लावलेली आहे. आणि पुढल्या काळामध्ये सुद्धा संघ आपली शक्ती त्या दिशेने लावेल. परंतु त्या दिशेचं जे परिवर्तन आहे किंवा ते प्रत्यक्ष चित्र उभं राहण्याकरता मात्र पूर्ण समाजाच्या सहभागाची, सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे आपापल्या पद्धतीने, परंतु सगळ्यांची. आणि ते एक आव्हान आम्ही शताब्दी निमित्त सगळ्यांपर्यंत घेऊन जातोय. म्हणजे गृहसंवाद किंवा संपर्कामध्ये पण आम्ही घराघरात जाऊन तेच आव्हान केलं आहे. हिंदू संमेलनाने पण तेच आव्हान केलेलं आहे. पंचपरिवर्तनाचे जे विषय आहेत जे आपापल्या पद्धतीने सगळेजण करू शकतात असा एक सोपा विषय पण सगळ्यांसमोर आव्हानात्मक ठेवला आहे आणि त्याची पण माहिती माझ्यानंतर आपल्यासमोर मांडण्यात येईल. आणि त्यानिमित्ताने कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पुढे जाता येईल यावर आपण सगळ्यांनी विचार करावा. आणि निश्चितपणे आपण एक असं म्हणू शकतो की जे डॉक्टर हेडगेवारांनी ज्या कल्पनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली की समाजाने यावर पुढाकार घ्यावा आणि हिंदू समाजाने स्वतःच्या अंतर्गत म्हणजे केवळ कोणावर निर्भर न राहता, इव्हन सरकारांवर किंवा इव्हन संघावर निर्भर न राहता समाजाच्या व्यवस्था उभ्या राहाव्या हा त्यांच्या कार्याचा उद्देश होता. त्या पुढची वाटचाल जी असेल ती या दिशेने असेल आणि त्या वाटचालीमध्ये समाजाचा सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. तर तेच मी आव्हान पुन्हा एकदा सगळ्यांना करतो आणि माझे शब्द संपवतो. नमस्कार.